धर्माबाद नगर परिषदेसाठी आज मतदान सुरू आहे। अनेक मुद्द्यांवरून धर्माबादची ही निवडणूक गाजलेली आहे। मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रकार असेल, महिलांना पैशांचा आमिष दाखवून बसवण्याचा प्रकार असेल, एका महिलेला मारहाण देखील करण्यात आलेली आहे। एकंदरीत धर्माबादच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि प्रचाराचे मुद्दे काय होते आपण जाणून घ्या। तर मला सांगा की या मतदारसंघामध्ये काय नेमक्या समस्या आहेत आणि प्रचाराचे मुद्दे काय होते? समस्या प्रत्येक नगरपालिकेमध्ये समस्या तर असणारच। प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये समस्या नाही असं होऊ शकत नाही। भरपूर मुद्दे आहेत त्या याच्यामध्ये सांगा वाटतं की धर्माबादमध्ये एक गार्डन नाही, एक सर्वसाधारण कुटुंबातून लोकांना जे गार्डन लागते, लहान मुलांना खेळण्यासाठी जे लागते त्या याच्यासाठी जे उद्यान पाहिजे ते नाहीत। कारण सर्वसाधारण कुटुंब कोण्या सिटीला किंवा कुठं जात नाही, ते आजपर्यंतही इथं झालेलं नाही। आणि प्रचार प्रत्येक पक्षाने करत आहेत, पण त्यांनी विकास कामं काय केले ते सांगायला त्यांना ते सांगून वोट मागायला तयार नाहीत। माझा पक्ष करतो, पक्ष काही करू शकत नाही, कारण इथला उमेदवारच इथली समस्या आणि आपल्या सभागृहात मांडलं तरच इथले प्रश्न मिटतील ना। आज विकासाच्या मुद्द्यावर कोणी मांडायला तयार नाही। सगळ्यांचा जोर आहे माझा पक्ष करेल किंवा माझा साहेब करेल। अरे तुम्ही इतके दिवस आधी नगरसेवक होता, तर मग तुम्ही तुमच्या जीवावर का ना वोटिंग नाही मागले? मी हे काम केलं म्हणून ठामपणे सांगा ना, प्रभागामध्ये फिरून सांगायचं मी हे कामं केलं, एवढं केलं, एवढ्या लोकांचे हे केलं। दादा, एक काय काय समस्या तुमच्या मतदारसंघामध्ये? आमच्या मतदारसंघामध्ये रोडाची व्यवस्था नव्हती आजपर्यंत, आणि जे मोठे मोठे रोड आहेत ना, फक्त त्याच्यामध्ये डिवायडरसुद्धा नाही। आणि तसेच आम जनतेसाठी जसं दादानी म्हणलं ते पार्किंगसुद्धा व्यवस्थित नाही। लहान लेकरासाठी कुठं गार्डन वगैरे काही नाही, कुठं पाण्याची व्यवस्था नाही। प्रत्येक एरियामध्ये आता रामनगर असो किंवा बाळापूर भाग असो किंवा इतर विकासाचा काही बी स्पष्ट झालेलं नाही। अनेक पक्ष, सगळेच पक्ष इथं स्वबळावर लढत आहेत, बरोबर आहे? तर काय शक्यता आहे, कोण निवडून येईल? इथं वाटते की सध्या तर काँग्रेसचं थोडं बहुमत आहे। विद्यमान आमदार तर भाजपाचे आहेत आणि राष्ट्रवादीने देखील भरपूर ताकद लावलेली आहे। तरी पण मी इच्छितो की काँग्रेसचं थोडं चांगला दबदबा आहे। काँग्रेस बरं, काय एकंदरीत निवडणूकची रणधुमाळी होती आणि काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे? पारडं जड आहे म्हणल्यापेक्षा मतदान रूपी जे सर्वांचा आशीर्वाद आहे, आज कमीत कमी लोक मतदान करण्याच्या याच्यामध्ये आहेत। संध्याकाळपर्यंत वोट करण्यासाठी थांबत आहेत। संध्याकाळच्या नंतरची भूमिका काय राहील वोटरची अजून काही समजमध्ये येत नाही चालले। प्रत्येक पक्षाने माझा दावा म्हणत आहेत, पण एक नवीन चेहरा म्हणून जे मराठवाडा जनहित पार्टी झालेली आहे तयार, त्या याच्यावर काही लोकांचा विश्वास दिसत आहे। काही विद्यमान आमदार आहेत भाजपाचे, राष्ट्रवादीने देखील ताकद भरपूर इथं लावलेली आहे, त्यांच्यामध्ये नाही का लढत मोठी? आमदार साहेबांनी फक्त स्वतः आणि स्वतःच्या मर्जीनुसार इथली सिस्टीम चालवत आहेत। कारण नांदेड जिल्ह्यामध्ये एवढे भाजपचे मोठमोठे नेते आलेत, जसं की आमदार साहेबांवर नाराज मुख्यमंत्रीसुद्धा असू शकतात। कारण जेव्हा मुखेडला मुख्यमंत्री येऊन सभा घेऊ शकतात, तर धर्माबादमध्ये एकही भाजपचा रनिंग पक्षाचा रनिंग सरकार जे आहे भाजपची, त्या ह्याच्यातला एकही मंत्री आला नाही की एकही मोठा नेता येऊन इथं सभा घेतला नाही। ह्याची जबाबदारी सगळं आणि सर्व त्या याच्यामध्ये इथल्या भाजपच्या स्वतःच्या मनमानी कारभारावर असल्यामुळे इथलं कोणताच नेता येऊन त्यांच्या पक्षाकडून सुद्धा इथं प्रचार सभा घेऊन करायच्या ह्याच्यात नाही। त्यांनी दोघंच नवरा बायको प्रत्येक गल्लोगल्ली फिरून त्यांच्या दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत। पण लोकांचं त्यांना राष्ट्रवादीचं काय असेल? राष्ट्रवादीचं जे सुशिक्षित मतदार आहे, आज त्यांच्यामध्ये एक भावना आहे की बाबा आपल्याला आतापर्यंत जे संयम आणि शांतपणे धर्मात चाललं आहे, त्या याच्यामध्ये त्यांना एक वेळेस आपण देऊ शकता, त्यांच्यावर आपल्याला विश्वास आहे। म्हणून जागृत मतदार राष्ट्रवादीच्या फेवरमध्ये जात आहे आता। बरं, आतापर्यंत कोणाची इथं सत्ता होती, काय कशी परिस्थिती, कसं राजकारण होतं? आतापर्यंत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती 15 वर्षे, पण मागच्या पण निवडणुकीमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष होता, पण सत्ता पुन्हा राष्ट्रवादीची होती। आणि आत्ताची काय परिस्थिती असेल, कोण बाजी मारणार? आता जे बाजी मारण्याचे आताही सर्व पक्षीय स्वभावावर लढत आहेत आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई धर्माबादमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे। बरं, काय असेल? विद्यमान आमदार आहेत भाजपाचे, त्यांनी खूप जोर लावलेला आहे। आमदार साहेब हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहेत की त्यांनी आश्वासन असं दिले की बाबा जे पाणी पुरवठ्याची समस्या होती, ती पाणी पुरवठ्याची 72 कोटीचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल असे आमदार साहेब या सभेच्या माध्यमातून, कार्नर सभेच्या माध्यमातून सांगत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहेत। बरं, राष्ट्रवादीची काय असेल अवस्था? राष्ट्रवादीची अवस्था सांगणे आता तर कठीण आहे। का म्हणजे सलग 15 वर्षे त्यांना सत्ता दिली होती, तरी 15 वर्षे त्यांनी काहीच कामं केलं नाही। कोण येईल म्हणजे आता सरळ लढत तर मराठवाडा जनहित पक्ष आणि भाजप व राष्ट्रवादी तिघांमध्येच खरी लढत आहे।
बरं, आज जे काही प्रकार घडला आपण बघतोय की मतदारांना डांबून ठेवलं, काही मतदारांना पैसे वाटण्याचं आश्वासन दिलं, मारहाण झाली, असे कधी प्रकार घडले का? याच्यापूर्वी कधी धरणामध्ये अशी निवडणूक झाली? नाही, यापूर्वी कधी झाली नाही. काय काय घडलं आज? आज काय घडलं तेवढं माहिती नाही, पण बरं, ठीक. दादा, कशी होती एकंदरीत निवडणूक? काय होते नेमके मुद्दे? निवडणूक धर्माबादची कधीही शांततेत झालेली आहे. आमदार असो, खासदार असो, नगरपालिका असो, परंतु ह्यावेळेची निवडणूक ही धनधांडगे विरोधात मिडल क्लास याच्यामध्ये झालेली आहे. आज अनेक प्रकार बघायला मिळाले. डांबून ठेवले, काही लोकांना पैसे वाटण्याचा प्रकार घडला, मारहाण झाली. 35 वर्षाच्या काळात आम्ही हे कधीच पाहिलं नाही. डांबून ठेवण्याचं तर जाऊ द्या, पण इथं थांबलेले सगळेच उमेदवार, सगळ्याच पक्षाचे उमेदवार एक भाऊबंदासारखे निवडणूक लढवत होते. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही निवडणूक आली. हे जे प्रकार झाला, हे प्रकार BJP आणि तबशीमध्ये झालेला आहे. बरं, मला सांगा, काय असेल चित्र? कोण असेल निवडून येईल? कोणाचं म्हणजे पारडं जड आहे? पारडं जड कुणाचंच म्हणता येत नाही, कारण इथलं मतदान हा सुजाण मतदान आहे. सुजाण मतदान हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यामुळे की नाही काँग्रेससुद्धा इथं की नाही जोर मारू शकते, ह्याच्यामध्ये काही वाद नाही. सगळेच पक्ष इथं स्वबळावरती लढत आहेत. आमदार जे राजेश पवार आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. मात्र जे एकंदरीत जे चित्र आहे, जे प्रचाराचं जे मुद्दे आहेत, त्याच्यावरून कोणी स्पष्टपणे म्हणू शकत नाही की हाच उमेदवार निवडून येईल. मात्र अटीतटीची लढती या सगळ्याच पक्षांमध्ये झालेली आहे. स्थानिक आघाडी असेल, भाजप असेल, राष्ट्रवादीने देखील जोर लावला. आणि आता जसं की सहकाऱ्यांनी सांगितलं की काँग्रेसची देखील इथं ताकद आहे. त्यामुळे निश्चित काय होईल उद्या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, धर्माबाद, नांदेड.